माझ्या मते आज रिसोड मालेगाव मतदारसंघ पाहिला तर रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये विकासाचा जर कायापालट करायचा असेल आणि विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर भावनाताई गवळीसारख्या माणसाला ताईला संधी देणे गरजेचं आहे। कारण आज या रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये बरेच प्रश्न या ठिकाणी जनतेला पडले आहेत। आज रिसोड मालेगाव मतदारसंघामध्ये जी पेनगंगा नदी आहे या पेनगंगा नदीवर जर बॅरेजेस झाले तर शेतकरी सक्षम व्हायला लागेल। कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते, परंतु सोयाबीनपेक्षा जर आपण पश्चिम महाराष्ट्र आणि ऊस उत्पादक फळबागाकडे जर वळलो तर एकंदरीत या रिसोड मालेगाव मतदारसंघाचा जो शेतकरी आहे तो शेतकरी सक्षम बनेल आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न बनेल। आता तो वैनगंगा जो नदीजोड प्रकल्प आहे तो वाशिम जिल्ह्यामध्ये जो झाला तो युती सरकारने केलेला आहे, बरोबर आहे। तर त्याचा तर प्रकल्प इथे होईलच, पण ते केव्हा होईल? जर आपलं सरकार तुमचं सरकार आलं तर सरकार कोणचं आलं पाहिजे की जे या गोष्टी आपल्या घडतील? जर महायुतीचं सरकार आलं तर एकंदरीत जो वैनगंगा पैनगंगा आपण आताच प्रकल्प सांगितला या प्रकल्पाला एकदम गती मिळेल आणि गती जर मिळाली तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल। सुजलाम सुफलाम रिसोड मालेगाव मतदारसंघ यासाठी भावनाताई गवळी यांना संधी देणे या मतदारसंघाची गरज आहे। आणि जो विधान भवन असतं, एक आमदार विधान भवनामध्ये काय करू शकतो, कशा पद्धतीने तुमचे आमचे शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न मांडू शकतो हे तुम्हाला आम्हाला जर प्रत्यक्षात बघायचे असेल आणि जनतेला सुद्धा ते बघायचे आहे यावेळेस, त्यासाठी जनता जनार्दन सुद्धा यावेळेस भावनाताई गवळी यांनाच निवडून देणार आहे।